गेल्या 12 दिवसापासून इस्रायल आणि इराण आणि त्याच पद्धतीने या दोघांच्या मध्ये अमेरिकेनं उडी घेतल्यानंतर हल्ले प्रतिहल्ले हे दोन्ही देशांवरती होत होते आणि त्याच दरम्यान संपूर्ण जगामध्ये एक भीतीचं सावट पसरलं होतं की यांचा हा वाद किंवा ही युद्धजन्य परिस्थिती नेमकी कोणत्या टप्प्यावरती जाणार। अशातच इराणनं अमेरिकेचे सैनिक स्थळांचे असणारे बेस जे कतारमध्ये विशेषतः होते अल उदीद या ठिकाणी हल्ले केल्यानंतर आता ही युद्धाचा भडका उडणार का अशी परिस्थिती निर्माण झाली होती। पण काहीच क्षणामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं कॉंग्रॅच्युलेशन की आपण हे युद्ध आता थांबवत आहोत। आणि त्यानंतर सुद्धा इराणकडून अशी बातमी चालू होती की आम्ही अधिकृतरित्याने याला दुजोरा दिलेला नाही। आणि ही सगळी गोंधळाची परिस्थिती असताना काही वेळापूर्वीच इराणनं असं सांगितलं की आम्ही ही शस्त्रबंदी करत आहोत। पण नेमकं काय चाललंय हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे। एकदम शिगेला पोहोचलेला हा संघर्ष एका काही क्षणामध्ये काही तासामध्ये कसा काय मिटला, पडद्याच्या मागे काही राजकारण घडलं का, पडद्याच्या मागे काही गोष्टी घडल्या का, या सगळ्या गोष्टींची उत्सुकता सर्वांनाच आहे। आणि त्यामुळेच आपण या सगळ्या गोष्टींवरती प्रकाशझोत टाकूया। आपल्यासोबत आहेत श्रीराम पवार सर, आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत आणि विशेषतः इराण, इराक आणि अमेरिकेच्या या युद्धजन्य परिस्थितीवरती वेळोवेळी त्यांनी यावरती भाष्य केलेलं आहे। आत्ताच्या घडामोडींवरती काय नेमकं चालू आहे त्यांच्याकडून समजून घ्या। सर नमस्कार। सर काय चालू सध्या आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत। नाही, एक तर जगानं सुटकेचा निश्वास टाकावा अशा प्रकारची निदान तूर्त तरी डेव्हलपमेंट आहे। म्हणजे आता मिडल ईस्ट किंवा पश्चिम आशिया किंवा मध्य पूर्व आशिया काही म्हणालेला तिथं ज्या काही उलटापालटी चालू आहेत मागच्या 1.5-2 वर्ष त्या लगेच थांबतील ही शक्यता नाही। म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनी शस्त्रसंधी जाहीर केली, इराण आणि इस्रायल दोघांनी मान्य केलं असं त्यांनी जाहीर केलं आणि थोडी खळखळ करत का असे ना इराणनं ते स्वीकारलेलं आहे। याचा अर्थ तूर्त हा संघर्ष थांबलाय, म्हणजे इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबलाय आणि तो संघर्ष थांबणं म्हणजे आपोआपच अमेरिकेनं आपली कारवाई थांबवणं। कारण अमेरिकेचं काही स्वतःचं युद्ध नाही आहे, अमेरिका ही इस्रायलच्या बाजूने या युद्धात उतरलेली आहे आणि अमेरिकेला विशेषतः डोनाल्ड ट्रम्पना युद्ध लांबावं असं अजिबातच वाटत नव्हतं। मुळात त्यांना युद्धात स्वतः उडी घ्यावी असंही वाटत नव्हतं, पण एका अर्थानं नेत्याने म्हणजे इस्रायलच्या पंतप्रधानांनी त्यांना युद्धात उडी घ्यायला भाग पाडलं होतं। आणि अमेरिकेच्या अध्यक्षांचं त्यांच्या निवडणुकीपासूनचं नॅरेटिव्ह किंवा ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले तेव्हापासूनचं नॅरेटिव्ह असं होतं की अमेरिकेला अनावश्यक युद्धात माझ्या आधीच्या अध्यक्षांनी ओढलेलं आहे। मग ते अफगाणिस्तानचं असेल, इराकचं असेल, सिरियाचं असेल आणि अनएंडिंग युद्ध आहेत, याच्यामध्ये विनाकारण अमेरिकेचे लोक मृत्युमुखी पडत आहेत, अमेरिकेच्या साधनांचा नाश होतोय आणि ही युद्ध अमेरिकेला मागं खेचणं आहेत। त्यामुळे अमेरिका आता कुठल्याही युद्धात सहभागी होणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन ट्रम्प अध्यक्ष झाले किंवा त्यांचा एक जो सपोर्टर बेस आहे त्याला पटलेली ही भूमिका होती। या पार्श्वभूमीवर त्यांना थेटपणे कुठल्या युद्धात पडायचं नाही उघड आहे। असं असताना त्यांना या युद्धात पडायला लावणं हे इस्रायलचं मोठं यश आहे। आणि ते यश म्हणजे आता आज आपण असं बघितलं की या युद्धानं काय घडवलं किंवा या युद्धबंदीनं काय घडवलं, तर एका अशा टप्प्यावर युद्धबंदी झाली आहे की तिन्ही देशांना आपापल्या देशात म्हणजे देशांतर्गत लोकांना सांगायला एक संधी आहे। कारण कुठल्या युद्धामध्ये काय असतंय की 1-2 देश युद्ध लढत आहेत तेव्हा पर्याय काय असतात, एक देश संपूर्ण किंवा कुठल्या तरी टप्प्यावर युद्धबंदी करणं अशा वेळेला की एक देश पूर्ण काय म्हणता येईल की लष्करीदृष्ट्या खूप खच्चीकरण झाले। म्हणजे जसं एकाहत्तरच्या युद्धात भारत पाकिस्तान दरम्यान झालं होतं की पाकिस्तानचे लष्करी पराभव इतका मोठा होता की युद्ध थांबल्यानंतर तो भारताचा विजय पाकिस्तान संपला नाही, पाकिस्तान त्यानंतर पुढे सुरायला, त्यानंतर भारताला त्रास देत राहिला, पण एक निर्णायक पराभव होता। अशी सिच्युएशन असू शकते, एखादा देश पूर्ण पादाक्रांत करणं असू शकतं किंवा कुठल्या तरी एका टप्प्यावर ऑफ द रॅम्प ज्याला म्हणतात की तणाव एका टप्प्यावर गेला, युद्ध एका टप्प्यावर गेले आणि सडनली त्यातून बाजूला व्हायचं, ते होत असताना देशांतर्गत जनतेला काहीतरी सांगावं लागतं। सांगावे लागतं की आम्ही कुठल्या टप्प्यावर युद्ध थांबवलंय, त्याच्यामध्ये आम्ही पॉइंट्स कसे गेन केलेत, म्हणजे आमचा विजय कसा झालाय। आणि आता ज्या टप्प्यावर ट्रम्पने ही युद्धबंदी घोषित केली त्यामध्ये इस्रायल, इराण आणि अमेरिका या तिघांनाही आपापल्या देशाला सांगण्यासारखं काहीतरी आहे। त्या तिघांचा मिळून जर लसावी काढला तर अस्वस्थता कायम आहे, ती काय अस्वस्थता संपलेली नाही, तो तर फक्त निश्वास
टाकता येईल की युद्धाचा भडका होणार नाही, संपूर्ण पश्चिम आशिया युद्धात होरपळला जाणार नाही, त्याचे सगळ्या जगावरचे जे परिणाम होऊ घातले होते ते निदान आत्ता तरी होणार नाहीत. म्हणून तुम्ही बघाल तर युद्धबंदी जाहीर झाली का त्याच्याही आधी साधारण वाटत होते की आता हे डिएस्केलेट व्हायला लागले, तेव्हापासून जगभरातले शेअर बाजार एकदम उसळी घेत आहेत. भारतातला शेअर बाजार आज एकदम उसळी घेतली आहे, गॅप वरती गेलाय. तर हे सगळं म्हणजे जगाला युद्ध नको आहे हे उघड आहे, पण त्यातूनही ज्या प्रकारची सिच्युएशन तयार झाली त्यातून हे आता जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे नेईल का इथपर्यंत लोक चर्चा करत होते. पण जर आपण बघितलं तर तितक्या टोकाला जायची तर आज कुठल्याच खऱ्या अर्थानं ज्या मिलिटरी पॉवर आहेत त्यातल्या कोणाचीच नाही आहे. मग ते अमेरिका असेल, चीन असेल, रशिया असेल, यापैकी कोणाचीच अशी इच्छा नाही की महायुद्ध व्हावं. त्यामुळे कुठल्या टप्प्यावर मागे यायचं असा मुद्दा होता. आणि मला वाटतं की ट्रम्पने आपला समर्थक वर्ग आणि आपले विरोधक सगळ्यांनाच एका अर्थानं या मूव्हमध्ये चकित केलंय की ट्रम्प हे एकूणच परराष्ट्र धोरणामध्ये उलटं पालटं करणारे किंवा अननुभवी आणि मग अमेरिकेला अधिक धोक्याकडे नेणारे वेगळे वेगळे अशी त्यांची वर्णनं झाली. आणि ती अगदी चुकीची पण नाही आहेत. ही युद्धबंदी झाली तरी सुद्धा ती चुकीची नाही आहेत. पण आत्ता मात्र त्यांनी केलेली मूव्ह अत्यंत स्मार्ट आहे. त्यांचं जे एकूण राजकारण आहे त्याची जी सुसंगत आहे, त्यांनी त्यांच्या समर्थकांना विश्वासात घेतलंय आणि अमेरिकेच्या संदर्भात त्यांनी एक सिद्ध केलं की अमेरिकेची मिलिटरी पॉवर की जो खरं तर B-2 बॉम्बरचा एका अर्थानं टोकाचा वापर आहे तो त्यांनी केला. कमीत कमी खर्चात त्यांनी इराणच्या म्हणजे निदान परसिव्ड काय म्हणता येईल यश किंवा विजय असा मिळवला. तीनही मोठ्या इराणच्या अणुप्रकल्प जे आहेत त्या साईट उद्ध्वस्त केल्या. आता त्यांना नुकसान किती झालं, त्यातलं जे काही एनरिच करण्याचं युरेनियम एनरिच करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती यांना आधीच हलवली होती का, समृद्ध युरेनियम जे तिथं पूर्वी होतं ते हलवलं होतं का, सेंट्रिफ्युजेस हलवले होते का, हे सगळे प्रश्न आहेत. ते काय लगेच उत्तर आपल्याला मिळणार नाहीत. कुठलाही देश असं युद्ध सुरू असताना माहिती आहे की इथं हल्ला होऊ शकतो, तिथं आपली सेन्सिटिव्ह सामग्री ठेवण्याची शक्यता कमी, ते हलवलं असण्याची शक्यता जास्त. तरी पण ह्या 3 साईट आम्ही उद्ध्वस्त केल्या आणि म्हणजे काय एक ओळखडाही न उठता अमेरिकेच्या एकूण लष्करी क्षमतेवर अमेरिकेची विमानं ती कारवाई करून परत आली. हे अमेरिकेसाठी मोठं यश सांगायला त्यांना आहे. त्याचबरोबर मी युद्धात उतरलो ते फक्त इराणला युद्धबंदीला मान्य करण्यासाठी असं सुद्धा त्यांना सांगता येणं शक्य आहे किंवा तसं त्यांनी सांगायला सुरुवात पण केली आहे त्यांच्या समर्थकांनी. आणि त्यांनी म्हणजे एक लिमिटेड लष्करी ताकदीचा वापर केला आणि इराणला निगोशिएशन टेबलवर आणलं असं सांगण्याची सोय ट्रम्प यांना आहे. इस्रायलला काय आहे तर इस्रायलनं मागच्या काही वर्षामध्ये ग्रॅज्युअली इराणची जी काय म्हणता येईल की न्यूसेन्स करण्याची पॉवर आहे, म्हणजे इस्रायलला धक्का देण्याची जी क्षमता आहे ती हळूहळू कमी आणली आहे. म्हणजे इस्रायलचे सगळे प्रॉक्सी हिजबुल्ला काय, हौटी काय किंवा हमास काय, या सगळ्यांची ताकद मोठ्या प्रमाणावर मागच्या 1.5-2 वर्षात कमी झालेली आहे. इस्रायलच्या वतीनं इराणच्या वतीनं इस्रायलला त्रास देणारे जे सगळे घटक होते त्यांची ताकद कमी केली आहे. आता प्रत्यक्षात इराणवर हल्ला केल्यानंतर इराणच्या हवाई क्षेत्रावर इस्रायल संपूर्ण वर्चस्व निर्माण करू शकतो. इराण त्याला उत्तर देऊ शकत नाही किंवा इस्रायलची विमानं पाडू शकत नाही हे त्यांनी सिद्ध केलं. आणि त्यांनीही सुरुवातीला इराणच्या काही साईट्सवर, नतांसारख्या साईटवर, इस्पानसारख्या साईटवर अणुप्रकल्पांवर हल्ले केले. त्यामुळे त्यांना आपल्या जनतेला दाखवण्यासाठी नेत्याने काही प्लस पॉईंट्स आहेत किंवा आम्ही इराणवर हल्ला केला, जी बोगी होती की इराणवर हल्ला केला तर मोठं युद्ध होईल आणि ते इस्रायलला परवडणार नाही, तर ते मी करून दाखवलं असं नेत्याने सांगू शकतात. आणि इराणच्या संदर्भात इतका मोठा फटका बसून सुद्धा इराणचे काय सर्वोच्च नेते जे आहेत अली खमेनी ते किंवा त्यांचं सगळं सरकार ते असं म्हणू शकतं की अमेरिकेसारखी बलाढ्य शक्ती सुपर पॉवर या युद्धात उतरून सुद्धा इराण स्टँडअप झाला. इराणनं त्यांना तोंड दिलं. आम्ही पळून गेलो नाही, आम्ही माघार घेतली नाही, आम्ही सरेंडर झालो नाही. ट्रम्पनी म्हटलं होतं की संपूर्ण शरणागती पत्करा, अशी ट्रम्पची सुरुवात होती. पण अशा प्रकारची शरणागती आम्ही पत्करली नाही. आमचं नुकसान झालंय काय, पण आम्ही इस्रायलला तेवढाच तडाखा दिला. जी गाझामधली आपण चित्र बघत होतो की डिव्हास्टेड सगळे इमारती झाल्या आहेत, लोक पॅनिक झाले आहेत, अशी सिच्युएशन तेल अवीमध्ये बघावी लागली. त्या प्रकारचा धक्का आम्ही इस्रायलला पण दिला आणि अमेरिकेच्या तळावर पण हल्ला केला असं सांगून त्यांना आपल्या जनतेला सांगता येणं शक्य आहे की बाबा यात जरी आपल्याला फटका बसला असला ते आम्ही सगळ्या वेस्टर्न पॉवरच्या विरोधात आणि इस्रायलच्या विरोधात ठामपणे उभे राहिलो. असे एक आपापल्या देशांतर्गत खपवण्याचं नॅरेटिव्ह तिघांनाही मिळालंय. त्या अर्थाने एका विन विन सिच्युएशनमध्ये हा युद्धविराम होतोय.
सर, ज्या पद्धतीने इराणनं कतारमध्ये असणाऱ्या अल उदीदवरती हल्ला केला, अमेरिकेचं ते लष्कर बेस होतं, त्याचं काही प्रतिकात्मक म्हणता येईल का? कारण त्याच्यावरतीच हल्ला करण्याच्या मागचं किंवा त्या हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या प्रतिमेला कुठं काही एक हे काय आहे की सगळे जगभरातले सामायिक तज्ञ एक धोका म्हणून बघत होते की समजा अमेरिकेनं बॉम्ब वापरले आणि फोर्डोसारखी साईड बस्ट केली, जी पर्वताखाली जवळपास 200-250 फूट त्या सगळ्या फॅसिलिटी आहेत थिओनी मॅनेजमेंटच्या आणि म्हणजे अण्वस्त्र तयार करण्यासाठी जे काही लागतं त्याच्या, तर ते उद्ध्वस्त करणं इस्रायलला काही शक्य नव्हतं स्वतःच्या बळावर. कारण इतका डीप खाली जाणारा बॉम्ब किंवा इतका मोठा स्फोट करणारा बॉम्ब त्यांच्याकडे नव्हता. अमेरिकेनं म्हणजे 12,000 किलोचा बॉम्ब असे ते बॉम्ब वापरले आणि त्या साईट उद्ध्वस्त केल्या असं आता आपल्याला सांगितलं जाते. त्यामुळं अमेरिकेच्या दृष्टीनं एक मोठं काम त्यांनी प्रत्यक्षात आणलेलं आहे. त्यानंतर युद्धबंदी करणं हे अमेरिकेसाठी कदाचित म्हणजे अमेरिकेच्या दृष्टीनं आमचं काम झालं असं म्हणता येणं सोपं होतं. पण प्रश्न काय होता, इस्रायल आणि इराण एकमेकावरचे हल्ले काही थांबवत नव्हता. आणि दुसरी गोष्ट, सगळे सामायिक तज्ञ जो धोका दाखवत होते की एकदा अमेरिकेनं असा हल्ला केला की इराणला नाईलाजानं का असेना अमेरिकेच्या तळांवर हल्ला करावा लागेल. आणि याच्यामध्ये शक्यता काय होती, आता अमेरिकेचा कतारमधला तळ आहे किंवा मध्य पूर्वेत सौदी अरेबियामध्ये आहे, अनेक ठिकाणी अमेरिकेचे तळ आहेत. तर या तळांवर इराण हल्ले करेल, क्षेपणास्त्राचे हल्ले, ड्रोनचे हल्ले. इराणकडे आता तीच प्रामुख्यानं हत्यार आहेत. आणि हे हल्ले केले की अमेरिकेला पूर्णपणे आपली लष्करी ताकद इराणच्या विरोधात उतरावी लागेल. आणि ही लष्करी ताकद उतरवणं म्हणजे फुलफ्लेज वॉर करणं. फुलफ्लेज वॉर म्हणजे एकमेकाच्या सैन्य एकमेकाच्या समोर येणं आणि कदाचित ग्राउंड इन्व्हेजन, जे इस्रायलनं पण केलं नाही. पण एकदा अमेरिका उतरली आणि जर असं ठरलं की इराणचा अणुप्रकल्प पूर्ण संपवून टाकायचा, क्षमताच संपवायची, त्याच्याशी संबंधित सगळे लोक संपवायचे आणि इराणमध्ये सत्ता पालट करायचा, असं जर ठरलं तर मात्र युद्ध प्रचंड मोठं होईल. त्याचे परिणाम संपूर्ण मध्य पूर्वेत होतील. अनेकांना त्यात उतरावं लागेल. कदाचित छुप्या पद्धतीनं का असेना चीन आणि रशिया इराणच्या बाजूने उभे आहेत. जसं युक्रेनला पाश्चात्य जग पराभूत होऊ देत नाही रशियाच्या विरोधात, तसं इराणला चीन रशिया मिळून अमेरिकेच्या विरोधात पराभूत होऊ देणार नाहीत किमान. आणि याचा एक मोठा फटका सगळ्या जगाला बसेल. होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याचा एक पवित्रा इराणनं घेतला होता. तो झाला तर जगातले 20% ऑइल ची वाहतूक आहे ती बंद पडेल. भारतातली 40% ऑइल वाहतूक बंद पडण्याची शक्यता होती. तर हे सगळे व्यापक परिणाम आणि एक मेजर डिव्हास्टेशन झालं असतं. आणि याचा एक अर्थ अमेरिकेला पुन्हा एकदा एका लॉंग टर्म युद्धात म्हणजे अफगाणिस्तानसारख्या इराकसारख्या युद्धात स्वतःला लोटावं लागलं असतं. तर हा धोका सगळेजण दाखवत होते. तो धोका टाळा. तो धोका टाळा कसा, तर तुम्ही म्हणाल तसे इराणनं हल्ला तर केला कतारमधल्या बेसवर, पण अमेरिकेला असं सांगता येण्यास सोय झाली आणि ट्रम्पनी ते सांगितलं पण की त्या हल्ल्यानं आमचं काहीच नुकसान झालं नाही. जी क्षेपणास्त्र डागली गेली त्यातलं फक्त एक क्षेपणास्त्र तिथं पडलं, बाकी सगळी क्षेपणास्त्र इंटरसेप्ट केली अमेरिकेनं आणि इस्रायल कतारनं. दोघांचे इंटरसेप्शनच्या यंत्रणा तिथं आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष त्यांच्या तळावर एकही क्षेपणास्त्र पडलं नाही. दुसरी स्मार्ट मूव्ह काय होती यांची, त्यांनी आधी इशारा दिला की आम्ही तुमच्या इथं हल्ला करणार. बरोबर. त्यामुळे स्वाभाविकच तिथले जे काही हल्ल्यापासून बचावायचं जे काही करायला यंत्रणा उभी करायला पाहिजे किंवा माणसं हलवायला पाहिजेत ते सगळं अमेरिकेने केलं. त्यामुळे एका अर्थानं हे जे काही पडद्याआडी इंटरप्ले चालला होता की आता थांबायचं आहे पण थांबताना आम्ही माघार घेतली असं कुठे दिसू नये, तो व्यवस्थितपणे इराण आणि अमेरिकेनं आणि इस्रायलनं पण तो प्रत्यक्षात आणला असं म्हणता येईल. इराण आणि अमेरिकेची ही परिस्थिती पाहत असताना याचा नकळत संदर्भ मला 2 गोष्टींसाठी येणार आहे. त्यातला एक संदर्भ मी यासाठी विचारेन आपल्याला की नुकतंच भारत आणि पाकिस्तानचं जे काही छोटीशी चकमक आपण म्हणू किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, तर ट्रम्प यांनी मध्यस्थी केली होती. नंतर त्यांनी आपला शब्द फिरवला होता. आता सुद्धा एक नाही, ट्रम्प यांचं याबाबत कदाचित नेतृत्व परिपक्व जाणवतं का की पुन्हा एकदा थोडासा उतावीळपणा आहे? कारण वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रम्पच्या या निर्णयाविषयी कारणमीमांसा केली जाते. नाही, ट्रम्प यांनी इराणमधल्या अणु केंद्रांवर हल्ले करणं हे काही शहाणपणाचा निर्णय अजिबातच नव्हता. त्याला कुठलाच शहाणा माणूस शहाणपणाचा निर्णय म्हणणार नाही. आता हे डिएस्केलेट होतं हे चांगलं आहे, पण जर ते झालं नसतं तर काय झालं असतं, तर जगाला युद्धाच्या खाईतच लोटलं असतं ना तुम्ही. आणि ते ना अमेरिकेला परवडण्यासारखं म्हणजे आर्थिकदृष्ट्या परवडेल, पण त्याचे लॉंग टर्म इफेक्ट होतात सगळ्या जगावर आणि ते नकळत अमेरिकेवर ते त्यात तुम्ही नको त्या दिशेनं गेला असता. त्यामुळं ट्रम्पचा काय तो निर्णय फार शहाणपणाचा होता अशातला भाग नाही. पण
आता योगायोगानं तो शहाणपणाचा होता असं सिद्ध होण्यासारखी परिस्थिती तयार झाली. आणि ट्रम्प हा मार्केटिंगमध्ये मास्टर आहे. म्हणजे आज जगातला सगळ्यात स्वतःचं मार्केटिंग करण्यात मास्टर नेता कोण असेल तर ट्रम्प आहेत. जसं भारत पाकिस्तानमध्ये ते पुन्हा पुन्हा सांगत राहिले मीच थांबवलं. अगदी आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं नाही तुमचा काही संबंध नाही, हे भारत आणि पाकिस्ताननं संपवलं, तरी पण ते सांगत राहिले. तर ते म्हणजे एक त्यांची हे आहे की जे घडलं त्यापेक्षा खूप मोठं सांगायचं. आता सुद्धा या युद्ध थांबवताना त्यांचे जे सगळे दावे आहेत किंवा या बॉम्बनी त्यांच्या सगळं अणुप्रकल्प ऑब्लिटेट केला म्हणजे सगळा संपवला असं ते म्हणतायत, ते अजून कोणी तपासलेलं नाही ना. बरोबर. यातलं सत्य बाहेर आलेलं नाही. मुळात हे युद्ध सुरू का झालं इथपासूनचेच प्रश्न आहेत. बरोबर. की इस्रायलनं इराणवर हल्ला काय केला आणि अमेरिकेनं त्याला पाठिंबा काय दिला. तर इराण अण्वस्त्र तयार करण्याची शक्यता आहे. त्याच्या आधी काही दिवस ही जी संस्था आहे या सगळ्या अणुप्रकल्पांवर नियंत्रण ठेवणारी किंवा त्याच्यावर मॉनिटरिंग करणारी, ती असं म्हणते की इराण अजून काही अण्वस्त्र संपन्नतेपर्यंत पोहोचलेलं नाही. अमेरिकेच्याच इंटेलिजन्स एजन्सीच्या प्रमुख तुलसी गाबार्ड म्हणतायत की इराण काही अण्वस्त्राच्या जवळ पोहोचलेलं नाही. आणि मग तुम्ही तो पोहोचलाय असं समजून कशी हल्ले करता. तर यात अनेक विसंगती आहेत आणि त्याची कारणं ही इस्रायलच्या अंतर्गत व्यवस्थेमध्ये आहेत. आणि नेत्यानाहूंना आता असं वाटत होतं की आता जर इराणला आपण झटका दिला तर त्यात नाईलाजानं का होईना ट्रम्पना यावं लागेल. जे ट्रम्पची इच्छा नव्हती यायची ते त्यांना यावं लागेल. तसं त्यात ते यशस्वी झाले. आणि एकदा त्यात आल्यानंतर मात्र ट्रम्पने काय केलं की जे आपण आधी त्यांची जी भूमिका होती की इराणवर काही इस्रायलनं हल्ले करू नयेत, आम्ही त्यांच्यावर वाटाघाटी करतो आहोत आणि त्यातून पुन्हा एक अनुकाय व्हावा आणि इराणची जी युरेनियम एनरिचमेंटची क्षमता आहे ती त्यांनी मर्यादित ठेवावी अशा टप्प्यापर्यंत येण्याच्या दिशेनं ट्रम्प निघाले होते. पण इराणवर हल्ला झाल्यानंतर इस्रायलचा त्यांनी आपली भूमिका बदलली, अत्यंत चलाकीनं भूमिका बदलली आणि ते एका लिमिटेड युद्धात का असेना उतरले. आणि त्या युद्धाचा परिणाम म्हणून पुन्हा ते शांततेचा पुन्हा स्वतः शांतिदूत असल्यासारखेचा आव ते आणतायत. म्हणजे हे सगळे त्यांना स्वतःचं मार्केटिंग करायला उत्तमपणे जमलं आहे. पण प्रश्न असा आहे की आता त्यांनी असं या युद्धाला नाव पण देऊन टाकलं 12 days वॉर म्हणून. त्यामुळे कदाचित हे इतिहासात 12 days वॉर म्हणून प्रसिद्ध पण होईल. आता प्रश्न असा आहे की याचं पुढं काय, यामुळे कुठला प्रश्न सुटला. म्हणजे आपण विचार असा करायला पाहिजे की जर इस्रायलचं या युद्धाचं ध्येय इराणची अण्वस्त्र क्षमता संपवणं हे असेल आणि इराण मधल्या ज्या राजवटीचा त्यांना धोका वाटतो त्या अली खमेनी यांची राजवट संपवणं असेल तर त्यातलं काय साध्य झालं. बरोबर. किंवा अमेरिकेला पण ते वाटत असेल. म्हणजे मधल्या काळात अमेरिके सुद्धा हा सुरू होता की ते राजवट सत्ता पालटाचा प्रयत्न करायचा का. पण आतापर्यंत आपण बघत आलो आहोत की अमेरिकेनं सत्ता पालटाची म्हणून जिथं जिथं प्रयोग केले तिथं नंतर जे काही घडलं ते डिव्हास्टेशन आहे. ते अतिशय भीषण त्याचे परिणाम झाले आहेत. इराकमध्ये ते झालं, सद्दाम हुसेनला घालवलं पण त्यानंतर तिथं इसिसचा उदय झाला. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता घालवली पण त्यानंतर जे काही पुढं मेस तयार झाली ती अतिशय वाईट होती. सिरियामध्ये बशर अल असदची सत्ता उलटवण्यासाठी अमेरिकेने जे काही केलं त्यातून प्रचंड मोठे सिरिया उद्ध्वस्त झालाच. पण त्यातून जे काही स्थलांतरितांचे लोंढे झाले म्हणजे आयसिस इराकमधून निर्माण झालं, सिरियामधून स्थलांतरितांचे लोंढे झाले जे सगळ्या युरोपभर पसरले. आणि युरोपातले लोक आता म्हणायला लागले की मुस्लिमांचे स्थलांतर आम्हाला नको. त्यातून तिथं ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम आणि मग सगळ्या उजव्या नेत्यांचा उदय असे भीषण परिणाम झाले आहेत जगाच्या एकूण रचनेवर. तर ते अमेरिकेच्या या सत्ता पालटाच्या हव्यासापायी झाले आहेत. तर असा सत्ता पालट इराणमध्ये जर करायचा असेल आणि अण्वस्त्र क्षमता संपवायची असेल ते दोन उद्दिष्ट साध्य झाली का. तर युद्धबंदीनंतर असं सेफली म्हणता येईल की अली खोमेनी हे काही संपलेले नाहीत. हा माणूस अजूनही तिथं स्ट्रॉंग आहे, त्याची सत्तेवर पकड आहे. भले त्यांना विरोध करणारा एक मोठा प्रवाह तिथं आहे, त्याला इस्रायलमधून खतपाणी घातलं जाते. हे सगळं खरं असलं तरी सत्तेवरची मांड ही इस्लामी मूलतत्ववादी जी सत्ता आहे तिथली खोमेनी यांची त्यांचा पूर्ण पकड आहे. त्या अर्थाने ती सत्ता संपलेली नाही, लगेच संपायची शक्यता नाही. दुसरा भाग अण्वस्त्रांचा. त्या अण्वस्त्रांच्या संदर्भात 60% एनरिच्ड जवळपास 500 किलो युरेनियम इराणनं केल्याची माहिती सगळ्या जगाला आहे. आता ते युरेनियम काही या हल्ल्यात नष्ट झाला असण्याची शक्यताच नाही. त्याचा कुठेतरी किरणोत्सर्ग लक्षात आला असता, आणखी काहीतरी झालं असतं, त्यामुळे ते काही नष्ट झालेलं नाही. स्वाभाविकपणे ते त्यांनी कुठेतरी हलवलंच नाही. तर आता हे युद्ध झाल्यानंतर म्हणजे या युद्धापर्यंत इराण वाटाघाटी करण्याच्या मूडमध्ये आला होता की आपल्या अणुप्रकल्पावर काही मर्यादा घ्यायच्या, मान्य करायच्या आणि त्याच्या बदल्यात आर्थिक निर्बंध जे आहेत ते उठवायचे. म्हणजे ऑइल एक्सपोर्टला परवानगी मिळेल वगैरे वगैरे. जे अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे त्यातून आपल्याला काहीतरी उसंत मिळेल अशा टप्प्यावर इराण होता.
युद्धामुळे ती शक्यता खुडली गेली. हं, आता कदाचित पुन्हा वाटाघाटी सुरू होतील, पण इराणच्या नेतृत्वाला आता निश्चितपणे असं वाटेल की आपल्याकडे जर अणुबॉम्ब असता हं, तर कदाचित इस्रायललाही धाडस झालं नसतं. हं, मग त्यांच्याकडे जे 500 किलो युरेनियम आहे 60% ते 90% न्यावं लागेल. हं. अनेक तज्ञांचं असं म्हणणं आहे की 2-3 आठवड्याचा कालावधी ते एनएच कायला लागेल. तर मग आता युद्ध थांबल्यानंतर इराण ते एनएच काढणार नाही याची खात्री काय, बरोबर. म्हणजे जरी वाटाघाटी त्यांनी शब्द दिला तरी ते छुपेपणानं काढणार नाही याची खात्री काय. म्हणजे इराणचा अणुप्रकल्प पूर्णपणे नष्ट झाला असं म्हणता येत नाही, बरोबर. इराणची राजवट पूर्णपणे नष्ट झाली असं म्हणता येत नाही. मग साधलं काय, साधलं एकच यातून फायदा की नेत्यानेहूंचं स्थान भक्कम झालं इस्रायलमध्ये. संपूर्ण पश्चिम आशियामध्ये इस्रायल ही एक काय म्हणता येईल की हेजिमोनिक सत्ता आहे हे सिद्ध झालं. हे परिणाम नक्की झाले. इराण वीक झाला हे पण नक्की झालं. पण जर उद्दिष्ट दोन असतील अण्वस्त्र क्षमता आणि रेजिम चेंज तर ती काही प्रत्यक्षात आली नाही. हे इराण इस्रायलसाठी सुद्धा वास्तव आहे, अमेरिकेसाठी सुद्धा वास्तव आहे. आणि आपण बघतो आहोत की पश्चिम आशियातली शांतता किती वाटाघाटी झाल्या काय झाले तर ती काही पूर्णविराम नसतो, तो स्वल्पविराम अर्धविरामच असतो. त्यामुळं आत्ता ट्रम्पने जाहीर केलेली युद्धबंदी हा सुद्धा अर्धविरामच आहे, त्यापेक्षा जास्त त्याला काही मानायचं काय नाही. कारण अशाच प्रकारची शस्त्रसंधी हमासने इस्रायलमध्ये झाली होती, पण पुन्हा हल्ले सुरू झाले. पुन्हा इस्रायलनं गाझापट्टीत जवळजवळ म्हणजे काय उद्ध्वस्त करण्याच्या दिशेनं इस्रायल निघालेला आहे. तर हे लगेच थांबण्याची शक्यता फार कमी आहे. पण तो तर एका मोठ्या युद्धापासून जग वाचलेलं आहे, बाजूला गेलेलं आहे, एवढं आपल्याला नक्की म्हणता येईल. सर, याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने की भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाचा मला थोडासा संदर्भ द्यावा लागेल. ज्यावेळेस पाकिस्तान आणि भारताची एक नाही शस्त्रबंदी जाहीर झाली त्या रात्री पुन्हा एकदा हल्ले पाकिस्तानकडून भारतावरती करण्यात आले. आता जरी ही युद्धबंदी अमेरिकेकडून आणि इराणच्या दरम्यान झालेले असं जरी जाहीर झालं तर ज्या पद्धतीचे मूलतत्व मुस्लिम राष्ट्र धार्जिणे जे आहेत, ज्या पद्धतीने पाकिस्तान आहे त्या पद्धतीनंच इराण आहे. आणि नुकतंच एक नाही अली खमेनीने सुद्धा म्हटलेलं होतं की ज्यांना इराणचा इतिहास माहित आहे त्यांना ठाऊक आहे की इराण कधीच झुकणार नाही. आणि काही वेळापूर्वीच एक नाही इस्रायलकडून सुद्धा एक ट्विट आलेलं होतं की त्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की अजून सुद्धा सायरन वाजतायत किंवा इस्रायल डिफेन्स मधून सुद्धा म्हटलेलं आहे की इन लास्ट अवर थर्ड टाइम देर वॉज रनिंग टू द शेल्टर्स इस्रायल. तर ह्या पद्धतीची जी परिस्थिती आहे एकंदरीत इराणचा स्वभाव गुण तर हे परत उलटू शकतात का, हा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न. एक गोष्ट आहे की जेव्हा युद्धबंदीची वेळ डिक्लेअर होती त्याचा प्रोग्राम ट्रम्पने जाहीर केला की 12 तास कुणी बंद करायची, नंतर 12 तास कुणी बंद करायची, नंतर पूर्ण युद्धबंदी होईल वगैरे वगैरे. तर ते जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत दोन्ही एकमेकावर काही ना काही ते करत राहणार, क्षेपणास्त्र टाकत राहणार, त्या प्रकारच्या गोष्टी होणार. तेच इराणनं केलं. आणि मग साहजिकच आहे हे दोन जरी युद्धापासून बाजूला झाले असले तरी दोन भांडणाऱ्या लोकांमध्ये कुणीतरी मध्यस्थी केलं आणि बाजूला गेलं म्हणून खुमखुमी संपत नाही. तशी या दोघांमधली खुमखुमी आली. हे बाजूला तर केलंय पण एकमेकाकडे डोळे वाटावून बघणं, हातवाय करणं हे युद्धबंदी होईपर्यंत प्रत्यक्षात होईल, त्याच्यापेक्षा जास्त काय होणार नाही. कारण इराणनं एकदा म्हटलं की आम्ही युद्धबंदी करतोय तर ती प्रत्यक्षात येईल असं मला वाटतंय. पण 100% गॅरंटी म्हणाल तर इराणची नक्कीच देता येत नाही आणि इस्रायलची पण देता येत नाही. पण आता जर तुम्ही बघितलं तर कुरापत इस्रायलनं काढली, इराणनं नाही. आणि खोमेनी जे म्हणतात ते त्यात अजिबात तथ्य नाही असं नाहीये. इराणचा इतिहास 5000 वर्षाचा आहे. बरोबर. इराण हे काही अचानक जन्माला आलेलं राष्ट्र नाही आणि त्याला एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे. अगदी मागच्या 100 वर्षाचं जरी तुम्ही बघितलं की इराणनं अनेक उलटे सुलटे धक्के पचवलेले आहेत. बरोबर. म्हणजे इराणमध्ये या सगळ्या सत्तांचा एवढा इंटरेस्ट का, तर मुळात ब्रिटिशांचा आणि फ्रान्सचा इराणमध्ये जो इंटरेस्ट होता तो तिथल्या ऑइलसाठी होता. तिथल्या ऑइल काढणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्यामध्ये त्याची मालकी ब्रिटिशांकडे होती. आणि मग तिथं जे निवडून आलेले मोसेदेगार नावाचे पंतप्रधान होते त्यांनी असं ठरवलं की याचं आपण राष्ट्रीयकरण करायचं, कारण संपत्ती आमची आहे, तेल आमचं आहे आणि ते काढणार आणि त्याचा सगळा नफा ब्रिटन मिळवणार आहे. म्हणून त्यांनी त्याचा राष्ट्रीयकरणाचा प्रयत्न केला. तो केलं राष्ट्रीयकरण. त्याला स्वाभाविकपणे ब्रिटनचा विरोध होता आणि त्याच्यावर मागं तेव्हा अमेरिका उभी राहिली. तेव्हा ब्रिटन काही पूर्ण संपलेली, म्हणजे आता ब्रिटन डिक्लाइन झालेली सत्ता आहे. ब्रिटनला काही कोणी आता महासत्ता म्हणत नाही, पण दुसऱ्या महायुद्धापर्यंत ब्रिटन ही महासत्ता होती. महायुद्ध संपल्यानंतर सुद्धा काही काळ ब्रिटनचा त्या प्रकारचा क्लाउड होता की ब्रिटन ही जगावर राज्य केलेली सत्ता आहे. तर त्या ब्रिटननं आणि अमेरिकेनं मिळून तिथं सत्ता पालट घडवला आणि तिथं त्या शाह पहलवीची सत्ता आली, जो इराणचा मोनार्च म्हणजे राजा म्हणून तिथं बसला. आणि जर तुम्ही बघाल तर म्हणजे इतकी वळण नाही त्याच्यामध्ये. तर या शहाला
अणुऊर्जा करण्यासाठी अमेरिकेनं, जर्मनीनं आणि फ्रान्सनं मदत केली. म्हणजे इराणमधल्या पहिल्या अणुभट्ट्या ज्या आहेत ते या मंडळींनी दिल्या आहेत त्याला एनर्जी करण्यासाठी. शहा एकदा चुकून कुठेतरी बाहेर बोलून गेला की ऊर्जाच नाही तर आम्ही अण्वस्त्र पण बनवू, आणि मग पाश्चात्य देश म्हणा नाही नाही असं होऊ देणार नाही. पण तोपर्यंत इराणचा अणुप्रकल्प पुढे गेला होता. जेव्हा इस्लामिक क्रांती झाली तेव्हा मात्र अमेरिकेनं, स्वाभाविक आहे, इस्लामिक क्रांती झाल्यानंतर आयतुल्ला खोमेनी जे पहिले आयतुल्ला होते तर त्यांचा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता. त्यांचं म्हणणं होतं जे वेस्टर्न आहे ते आम्हाला नको, म्हणजे वेस्टर्नायझेशनला संपूर्ण फुली असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्या अण्वस्त्रांकडे पण वेस्टर्नायझेशनचं प्रतीक म्हणून बघत होते. त्यामुळं त्यांच्या काळामध्ये इराणचा अण्वस्त्र प्रकल्प थांबला, बंद केला त्यांनी. आणि मग इराण इराकचं जेव्हा युद्ध झालं, 8 वर्षाचे युद्ध झालं, ज्याच्यामध्ये इराकच्या बाजूने पाश्चात्य बऱ्यापैकी उभे होते आणि इराण लढत होता. तर त्या युद्धानंतरच्या वेळेला मात्र इराणमध्ये अशी चर्चा सुरू झाली की आपल्याकडे अण्वस्त्र असले पाहिजे. आणि मग हा पुन्हा हे सुरू झाला. तेव्हा अमेरिकेनं त्याला स्वाभाविकपणे अण्वस्त्र सज्ज व्हायला विरोध केला. म्हणजे सुरुवातीला जे पाश्चात्य इराणला अण्वस्त्र सज्ज किंवा अणु ऊर्जा द्यायला तयार होते ते नंतर त्याच्या विरोधात गेले. आणि मधल्या काळात जो इराण आपल्याला अण्वस्त्र नको म्हणत होता तो अण्वस्त्राच्या मागे लागला. आणि मग तो आता इराणच्या नॅशनल आयडेंटिटीशी जोडला गेला. इराण अण्वस्त्र का सोडू शकत नाही, तर इराणचा अण्वस्त्र प्रोग्राम गेली किमान 20 वर्ष हा देशाच्या अस्मितेशी, देशाच्या सार्वभौमत्वाशी तिथल्या नेतृत्वानं जोडलाय. त्यामुळे त्याच्यापासून संपूर्ण मागाय घेणं त्यांना सहजासहजी शक्य नाही. असा हा सगळा उलटा सुलटा तिथल्या या इराणचा इतिहास आहे. इराणचे आणि इस्रायलचे संबंध पण उत्तम होते 50च्या दशकामध्ये, ते नंतर बिघडले. त्यावेळेला अरब इस्रायलच्या विरोधात होते. आता अरब आणि इस्रायल एकमेकाला जुळून घ्यायला लागले आहेत. अब्राहम अकॉर्ड त्यातल्या 4 देशांबरोबर झालाय, अमिरातीसोबत झालाय, जॉर्डनसोबत झालाय, जॉर्डनसोबत तर आधीच झालाय, पण बाकीच्या 4 देशांसोबत झालाय. तर हे म्हणजे भूराजकीय व्यवस्था तिथली बदलते आणि त्या सगळ्या बदलांमागे तिथलं ऑइल, तिथला पैसा आणि त्या तिथल्या नैसर्गिक साधनांवरचं वर्चस्व याचं जे राजकारण आहे ते सतत चालू राहतं. इराण हा त्या सगळ्या भूगोलामध्ये एकच असा देश आहे की जो स्वतःच्या मर्जीने सगळं करू पाहतोय. त्याला अमेरिकेच्या तंत्रानं, ब्रिटनच्या तंत्रानं आपल्या रिसोर्सचं काय करावं याचे निर्णय घ्यायचे नाहीत. म्हणजे इस्लामिक क्रांती झाली 1979ला, त्याच्या आधीचा एक किस्सा सांगितला जातो. 1978ला आयतुल्ला खोमेनी आणखी एक थोडेसे काय म्हणता येईल की लिबरल डेमोक्रॅटिक नेते होते, त्यांचं नाव आठवत नाही मला, या दोघांनी पॅरिसमध्ये ही क्रांती कशी होणार याच्याविषयीची मांडणी केली होती. आणि त्याच्यामध्ये जे काही ठरलं होतं त्याच्यामध्ये इराणची पुढची व्यवस्था ही इस्लामिक असेल आणि काय प्रोग्रेसिव्ह असेल अशा प्रकारचं म्हणणं होतं. खोमेनींनी स्वतःच्या अक्षरानं त्यात एक शब्द घातला, स्वतंत्र असेल, इंडिपेंडंट असेल. आणि ते नंतर जेव्हा सर्वसत्ताधीश झाले एका हातानं तेव्हा सातत्यानं इराणनं ही भूमिका घेतली की आम्ही आमचे निर्णय घेण्यासाठी इंडिपेंडंट असू. म्हणजे ऑइलच्या दरापासून, ऑइल किती काढायचं याच्यापासून, आणि तिथं सगळ्यांचे हितसंबंध दुखावण्याची शक्यता असते. कारण या सगळ्या मार्केटवर नियंत्रण कोणाचं, त्याचे इन टर्म्स ऑफ डॉलर जी देवाणघेवाण होती त्याचा अप्रत्यक्षपणे अमेरिकेला जो होतो फायदा होतो तो फायदा घेऊ द्यायचा की द्यायचा नाही. मग इराणनं जर असं ठरवलं की भारतासोबत रुपयात व्यवहार करायचा आणि देशांवर त्यांच्या चलनात व्यवहार करायचा तर ते अमेरिकन हेजिमोनीला धक्का देणार असू शकते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर इराण ही एक दुःखी नस आहे पाश्चात्यांसाठी. हे फक्त इराण काहीतरी टोकाचा इस्लामिक देश आहे आणि तो विरोधात राहिलाय, तसे टोकाचे इस्लामिक देश अनेक आहेत. पाकिस्तान काही कमी आहे का? पण पाकिस्तानचं अमेरिका गुणगान करते आणि इराणला मात्र धक्के देते. हे केवळ लोकशाहीसाठी आहे, केवळ काही प्रागतिक गोष्टींसाठी असं नाही. याच्या बुडाची अर्थकारण आहे, याच्या बुडाची भूराजकीय वर्चस्वाची सगळ्या स्पर्धा आहेत आणि त्याच्यामुळे आणि इराणला पण त्याच प्रकारचे सगळ्या गेम खेळायचा आहे. म्हणजे या युद्धामध्ये कुणाची बाजू घ्यावी अशी काही परिस्थिती नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की कुठल्या तरी टप्प्यावर युद्ध थांबलं हे बरं झालं, सगळ्या जगाला युद्धाच्या खाईत लोटण्यापेक्षा, म्हणून त्याचं आता स्वागत करायचं. तर एकंदरीत 12 दिवस चाललेलं हे युद्ध तुर्तास तरी थांबलेलं आहे आणि सरांनी सांगितलं की हे युद्ध ज्या पद्धतीनं जग त्याच्याकडे बघते तर त्याच्या पलीकडे सुद्धा नैसर्गिक साधनं आणि सत्ता आपल्याकडे राहावी यासाठी चाललेला हा संघर्ष आहे. ट्रम्प यांनी जरी युद्धबंदी जाहीर केली असली तरी तो पूर्ण विराम नाही तर तो स्वल्प विराम आहे. या स्वल्प विरामच्या पुढं इतिहासामध्ये काय लिहिलं जाईल याकडे आपल्याला लक्ष देऊन राहावं लागेल आणि त्यासाठीच टीव्ही नेक्स्ट मराठी आपण सातत्यानं सांगत आहोत
जागतिक पटलावरती ज्या ज्या घडामोडी घडतात त्या प्रत्येक घडामोडींकडे आपण बारकाईनं लक्ष ठेवून असतो, कारण त्याचा कळत न कळत परिणाम हा थेट आपल्या देशावरती होतो. आणि ज्यावेळेस आपल्या देशाशी निगडीत असतो त्यावेळेस त्याचा परिणाम हा जनसामान्यांच्या पर्यंत सुद्धा उमटू शकतो. आणि म्हणूनच आपण या इराण, इस्रायल आणि याच्यामध्ये आलेला जो अमेरिका आहे त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवून आहोत. पण तुर्तास जगानं निश्वास सोडावा अशी घटना आता घडलेले इतकंच आपल्याला म्हणावं लागेल. सर, आपण या ठिकाणी आलात आणि सविस्तर रीतीने बोलत त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो.